नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जवसाची चटणी। जवस हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायी आहे हे सर्वांनाच माहित आहे आणि रोजच्या जेवणाची आपली चव वाढवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी ही चटणी घेऊन आलेली आहे। तर इथे घेतलेले आहे जवस, लाल मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, तीळ, जिरं, मीठ, कढीपत्ता आणि लसण। बस इतक्याच साहित्यात आपण अगदी चविष्ट चटणी बनवून तयार करणार आहोत। तर सर्वात आधी मी इथे पॅन मध्ये जवस भाजून घेते आहे। बघू शकता साधारण हे 150 ग्राम जवस आहे। व्यवस्थित आपल्याला इथे जवस भाजून घ्यायचे आहे। मंद आचेवर भाजायचे आणि जाळायचे नाहीये। थोडेसे तडतडायला लागले बघू शकता की आपल्याला जवस काढून घ्यायचे आहे। जास्त भाजले की ती कडवट पण वाटतात आणि त्याच्यातले सर्व गुणधर्म पण नष्ट होतात। बघू शकता इथे जवस भाजून घेतलेले आहे आणि त्याच प्रकारे आता आपण याच पॅन मध्ये तीळ सुद्धा भाजून घेऊ। काही तेल वगैरे न टाकता आपल्याला कोरडच हे साहित्य भाजायचं आहे। तीळ सुद्धा अगदी आपल्याला थोडे भाजायचे आहे। बघू शकता अगदी 1 मिनिट मी तीळ सुद्धा भाजून घेतलेले आहे। हलके असे तडतडायला लागले की ते सुद्धा आपण काढून घेऊ। बघू शकता जवस आणि तीळ आपले इथे भाजून तयार झालेले आहे। आता मी यामध्ये लाल मिरच्या घालून घेतलेल्या आहे आणि लाल मिरच्या सुद्धा आपल्याला हलक्या तव्यावर भाजून घ्यायच्या आहे आणि अगदी थोडं तेल टाकायचं। बघू शकता छोट्या चम्मचने मी 1 चम्मच तेल घातलेलं आहे। अगदी थोडं तेल घालायचं आपल्याला आणि व्यवस्थित या मिरच्या आपल्याला भाजायच्या आहे। थोड्या भाजणं झाल्या की यामध्ये मी कढीपत्ता घेतलेला आहे। भरपूर कढीपत्ता घ्यायचा आहे, छान वाटते चटणीत आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा कढीपत्ता छान आहे, चांगला राहतो। आणि असं व्यवस्थित भाजून घेतलं की गॅस सुद्धा बंद करून घेतलेली आहे मी। बघू शकता असं कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे म्हणजे जास्त दिवस टिकायला मदत होते। मिरच्या सुद्धा थोड्या थंड झाल्या की त्या सुद्धा कडक येतात आणि हे सर्व साहित्य आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य थंड झालं की मिक्सरच्या पॉट मध्ये मी हे सर्व साहित्य काढून घेणार आहे। बघू शकता कढीपत्ता आणि लाल मिरच्या काढून घ्यायच्या आहे सर्वात आधी आपल्याला इथे आणि त्याच मध्ये जे भाजलेले तीळ आणि जवस होते ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे। आणि सर्व साहित्य आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। शेंगदाणे सुद्धा मी आधीच शेंगदाणे भाजून घेतलेले होते, तुम्ही तिळासोबत आणि जवस सोबत सुद्धा भाजू शकता। नंतर यामध्ये मी लसण घालून घेतलेला आहे, जिरं घालून घेतलेलं आहे आणि त्यासोबत मीठ घालून घेतलेलं आहे। बघू शकता इतक्याच साहित्यात आपली चटणी छान बनवून तयार होते। यामध्ये वाटल्यास तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता। मिक्सरला असं दरदरीत फिरून घेतलेलं आहे, खूप अगदी फाईन पेस्ट नाही करायची आहे। ही चटणी अशी दरदरीतच छान वाटते। रोजच्या जेवणासोबत 1 चम्मच जरी आपण ही चटणी खाल्ली ना तरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तर नक्की बनवून बघा आणि आपल्या जेवणाची चव वाढवा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।